बघा, देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे, या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली. आणि ज्यांनी ही घोषणा दिली 50 खोके एकदम ओके, ही घोषणा कोणी दिली? तुम्हाला आठवत असेल, या घोषणेचा जनक कैलास गोरंट्याल. कैलास गोरंट्याल जे जालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असता आणि पोडियमवरती येऊन आमदार बोलतात, त्यावेळेला आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे ह्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली. आता 50 खोके एकदम ओकेवाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आहेत, बरोबर. आणि कैलास गोरंट्याल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले. किती? आणि सरकारी वाहनातून, पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होतं आणि झालं. आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात, आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं. हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेलं. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीस यांनी करू नये. राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली, त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत, अजूनही खोक्यांची ओढाताण सुरू आहे त्यांच्याकडे, त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, बेरोजगारी वाढते आहे, त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात? उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती जमती करण्याची सवय आहे. एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे. की दोघं भाऊ एकत्र निवडणुकीसाठी आलेले आहेत. मुंबई महापालिका असेल ती आम्ही जिंकणार आणि येणाऱ्या काळात मराठीचा मग हो 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 काय 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 म्हणाले ते? मराठी भाषेचा जो हिंसाचार करणार म्हणावं, करणार. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उखडा जे ते उखडा. हा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे. तुम्ही नाही दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार. तुमचा कायदा, तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहे का? आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून? हो, धरतो आहे आम्ही, धरणार आम्ही. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही आहे. तुमच्या गुजरातमध्ये आधी, तुमच्या म्हणतोय मी, तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा. काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं. त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा, अमित शहा काय करतात ते बघा. अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. काय करायचं ते करा. जनसुरक्षा कायदा आणलाय, मात्र अर्बन नक्षलवाद जर कोणी करत त्यांच्यावरती कारवाई केली. आधी दौंड, आम्ही पण म्हणतोय ना, अटक करून दाखवा. दौंडमध्ये काल हिंसाचार झाला, हे अर्बन नक्षलवाद भाजपचेच होते. कोण आले बाहेरून? 2 आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले. आले ना 2 आमदार, जे मूळचे भाजपवाले नाही आहेत, नवहिंदुत्ववादी स्वतःला समजणारे. ते यवतमध्ये येतात, दौंडमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात.
काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा? हा भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय? सांगा ना. काय सांगतात? देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहेत, अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे. जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात, तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे. ज्या भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रावर सूर उमटवला त्या भाजपच्या खासदाराच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस म्हटले की ते जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत इथेच करू. भारताचं स्वागत करू, असं निशिकांत त्यांचं दुबेंचं म्हणणं स्वागत करू. भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही त्यांना वागवू असं म्हटलं. हो, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी हे पायगाड्या घालणारच आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही आहे. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे. आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची. बघू ना आम्ही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत. त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील. 6, 7 आणि 8 3 दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत. 7 तारखेला इंडिया आघाडीची बैठक आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे आणि स्वतः उद्धवजी तिथे येत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा एकदा नाही, ठीक आहे ते. तर नारायण राणेंचं म्हणणं आहे की ठाकरे नाही तर आम्ही शिवसेनेचे ठाकरे आम्ही पुन्हा ठाकरे संपून म्हणत टाकू, नाही. एक विडा उचलला त्यांनी. कोणी नारायण राणे म्हणतात विडा उचललाय? कोणता विडा? नारायण राणे म्हणतात आहेत, आम्ही ठाकरे घराणं नाही तर ठाकरेंची शिवसेना संपवायला निघालो. बरं, संपून दाखवा. संपून दाखवा. 10-10 हजार रुपयाला एक मत विकत घेतलं म्हणून जिंकलात ना. आणि कसे जिंकलात हे राहुल गांधींनी सांगितलं आहे. आम्ही सांगू. आता त्यांच्या वयाकडे पाहता मी काय फार शब्द वापरत नाही, पण त्यांनी त्यांच्या वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे. सर, एक साध्वी प्रज्ञा यांचं वक्तव्य आलं. चला. सर, राहुल गांधी ने ये बोलिए। कहा है कि 2024 के इलेक्शन में मोदी सरकार ने गफला किया था ताकि सीट्स उनके ज्यादा है, उसके बाद के सबूत उनके पास है. इस तरीके से राहुल गांधी जी इस मामले में बहुत बड़ा रिसर्च कर रहे हैं. उनकी टीम काम कर रही है. हमारी भी उनसे बातचीत होती है इस बारे में. लगभग 100 सीट पर घोटाला किया है. पैसा हो, वोट चोरी हो, चुनाव आयोग इस पूरी षड्यंत्र का एक हिस्सेदार है. चुनाव आयोग, अगर ये 100 सीट पर घोटाला नहीं होता तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते. महाराष्ट्र में विधानसभा में यही हो गया और हरियाणा में भी यही हो गया और बिहार में यही करने जा रहे हैं. इसलिए हम सब राहुल जी के नेतृत्व में हम सब लोग संघर्ष कर रहे हैं. हम बिहार में ये वोट चोरी नहीं होने देंगे. और राहुल गांधी ने तो बार बार कहते कि मेरे पास एविडेंस है. मुझे पूरा विश्वास है राहुल जी के पास एविडेंस होते हैं और बिना एविडेंस राहुल जी कभी बात नहीं करते. सर, उद्धव ठाकरे जी दिल्ली जाने वाले हैं कि इंडिया की मीटिंग में बैठने वाले हैं? उद्धव ठाकरे जी 6 तारीख को, 7 तारीख को और 8 तारीख को अगस्त दिल्ली में है. इंडिया ब्लॉक की बैठक 7 तारीख को है. राहुल जी ने उनको स्पेशल खास न्योता दिया है, इनवाइट किया है. उद्धव जी जाने वाले हैं. निशिकांत दुबे का बयान आया था महाराष्ट्र के ऊपर. आप देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि हम उनका महाराष्ट्र में स्वागत करेंगे. देखिए भारतीय जनता पार्टी की परंपरा है, जो महाराष्ट्रद्रोही होता है उनके लिए महाराष्ट्र में रेड कारपेट डालेंगे और जो देशद्रोही होते हैं उनका भी सम्मान करेंगे. ये भी उनकी एक आदत है. ये पार्टी कभी भी देशभक्त नहीं रही, चाहे स्वतंत्रता संग्राम हो चाहे और कुछ हो. ये ढोंगी पार्टी है और महाराष्ट्र में ये पार्टी ने कभी भी महाराष्ट्र हित की बात नहीं की, मराठी स्वाभिमान की बात नहीं की. छत्रपति शिवाजी महाराज का जय बोलते हैं वो होठ के लिए बोलते हैं. तो हमें उनके सब रंग ढंग मालूम है. सर, मोदी जी सामाजिक न्याय बोलण्यासाठी किती पैसे मागा? मोदी जी यूपी में ब्रह्मोस की फैक्ट्री लगाने की बात कर रहे हैं, पर ये संसद में जवाब नहीं दे रहे. तो किस नहीं, ब्रह्मोस की पार्टी लगाइए, सब कुछ करिए. सबसे पहले ट्रंप को जवाब दीजिए. प्रेसिडेंट ट्रंप जिस तरह से हिंदुस्तान के ऊपर हमले कर रहे हैं, ट्रंप का जवाब दीजिए. ट्रंप का नाम लीजिए. आप अगर ट्रंप का नाम लेके जवाब देंगे तो ही ब्रह्मोस का फायदा है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.